नमस्कार. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे उपस्थित असलेले आदरणीय राज्यपाल श्री विष्णुदेव वर्मा साहेब, काही कारणास्तव आत्ताच आपलं भाषण उरकून गेलेले आपले सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय श्री छगन भुजबळ साहेब, विधान परिषदेचे सभापती श्री राम शिंदेजी, विधानसभेचे उपाध्यक्ष श्री अण्णा बनसोडेजी, तसेच मंत्रिमंडळातील उपस्थित आमचे सर्वच सहकारी, मुंबईच्या महापौर श्रीमती ऋतू तावडेताई, सर्वच मंचावरील अश्विनीताई भिडे, तसेच विधिमंडळातील सर्व आमदार, अधिकारी वर्ग, मीडियाचे उपस्थित सर्व प्रतिनिधी आणि माझ्या बंधू भगिनींनो, सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भावपूर्ण अभिवादन करते. आपल्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देते. आजचा दिवस केवळ एक महापुरुषाचा जन्मदिन नाही, तर तो या देशातील प्रत्येक शोषित, वंचित आणि स्त्रीच्या सन्मानाचा उत्सव आहे. हा दिवस केवळ स्मृतीचा नाही, तर प्रेरणेचा, संकल्पांचा आणि आपल्या कृतज्ञतेचा दिवस आहे. बाबासाहेबांच्या अलौकिक कार्याचे, विचारांचे स्मरण करण्याचा हा आजचा दिवस आहे आणि ज्ञानाच्या आणि स्वाभिमानाचा आणि समतेचा उत्सव आहे. मुंबईची ही चैत्यभूमी केवळ एक स्मारक नाही, तर ती एक ऊर्जा केंद्र आहे. दरवर्षी इथे येणारा भीमायन अनुयायी हा डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांची मशाल मनात घेऊनच येतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महामानव होते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते आणि सामाजिक न्यायाचे, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि शिक्षण संघटन संघर्षाचे प्रतीक होते. त्यांनी अस्पृश्यतेच्या, शोषणाच्या आणि अन्यायाच्या साखळ्या तोडल्या. त्यामुळे आज लाखो करोडो लोकांना स्वाभिमानाने जगता येत आहे. त्यांच्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या मंत्राने संपूर्ण भारताला नवी दिशा दिलेली आहे. बाबासाहेब म्हणजे अन्यायाविरुद्ध पेटून उठलेली क्रांतीची मशाल आहे. ज्या काळात माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अर्थ नव्हता, त्या काळात त्यांनी शिक्षणाच्या जोरावर स्वतःला घडवलं. कोट्यावधी शोषितांचा जगण्याचा मार्ग त्यांनी दाखवला. आपण शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेचे अनुयायी आहोत.